आम्ही सगळी नातवंड दिवाळीला गावी जमायचो आणि आमची आजी डोळ्यात प्राण आणून आमची वाट बघत बसायची. आमची आजी म्हणजे नऊवारी लुगडं, चुळीला मारलेली गाठण, कमरेला खोवलेली पिशवी, कपाळावरती भलं मोठं कुंकू, वर्षभर 100-200 रुपये पिशवीत साठवून ठेवायची. आणि सगळी नातवंड आली का प्रत्येकाच्या हातात ₹1-2 करत वर्षभरातली सगळी दौलत उधळून टाकायची. तो म्हणतो, वर्षभरातली सगळी दौलत नातवांच्या हातावर उधळून टाकणारी तुकतुकीत चेहऱ्याची आजी आमच्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती. आजीचं माहेर मोठं होतं, आमचा फक्त वाडा मोठा होता. आमच्या या मोठ्या वाड्यात वावरता वावरता आजी कधी म्हातारी झाली तिचं तिलाच कळलं नाही. कायम आजोबांच्या धाकात राहिली. आजोबांनी नुसते डोळे मोठे केले ना तरी वाडा सगळा चिडीत चूप. वाढता वाढता एकदा चुकून आजीचा हात तांब्याला लागला आणि पाणी ताटात कलंडलं. आजोबांनी 4 चौघात अपमान केला. असे कितीतरी अपमान आजी आयुष्यभर गिळत राहिली. पण आजोबांवर तिचा मोठा जीव होता. कधी त्यांच्या कपड्याची इस्त्री चुकू दिली नाही, कधी त्यांच्या जेवणाची वेळ टळू दिली नाही. सगळी नातवंड दिवाळीला जमायची, मग अंगणात तळवट टाकायचा आणि त्या तळवटावर सगळ्यांनी झोपायचं. आता गावाकडं कापसाच्या उशा किती, 2-4 उशा घरात असायच्या. ज्या नातवाच्या मनगटात रग त्याला पटकन उशी मिळायची. मला कधीच मिळाली नाही. मी रांजणाच्या कोपऱ्यात जाऊन रडत बसायचं. तशी आजी यायची, उचलून घेऊन जायची. माझं नशीब थोर. बाकीच्या पोरांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली, मला मात्र डोकं टेकवायला कायम आजीचा मऊ हात मिळाला. आजीच्या मऊ हातावरती डोकं टेकवायचं, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघायचं आणि म्हणायचं, आज्जे एखादी गोष्ट सांग ना. माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या. रुक्मिणीची, ती म्हणायची, काय दोष होता रुक्मिणीचा, या लोकांनी तिला देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं. अहिल्याची गोष्ट सांगताना म्हणायची, काय दोष होता तिचा, तिला शाप दिला आणि तिची शिळा झाली. आणि सीतेची गोष्ट सांगताना रडायची. म्हणायची, सीता जनकाची पोरगी, मोठ्या घरातनं आलती, इकडं अयोध्येची राणी झाली असती, पण आदल्या दिवशी तिला कळलं आपल्याला वनवासाला जायचंय. 14 वर्ष तिला वनवासात काढावे लागले. ती म्हणायची, अयोध्येचा राजवाडा सोडताना तिला मोह झाला नाही, पण का कुणास ठाऊक वनवासात असताना तिला सोन्याच्या हरणाचा मोह झाला. प्रभू रामचंद्र हरीण पकडायला निघून गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं. ती रडायची, म्हणायची, आम्हा बायांचं जगणंच मेलं. असं कशाचा हट्ट धरायचा नाही आणि कशाचा हट्ट धरला की झालं वाटोळं. आजी रडायची, मी मात्र झोपी जायचो. आता आम्ही मोठे झालो, शिकायला पुण्यात गेलो. एका खोलीत मी आणि माझा मित्र राहायचो. परीक्षा जवळ आलत्या, तब्येत बरी नव्हती. वडिलांना फोन केला, बाबा परीक्षा जवळ आल्या, तब्येत बरी नाही, 8 दिवस आजीला सोबतीला पाठवता. कधी नव्हे ती आजी पुण्यात आली. कितीतरी म्हाताऱ्या आयुष्यभर गावात राहतात आणि नातवांना सांभाळायला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, देशाच्या बाउंड्री क्रॉस करून नातवांसाठी जातात. तशी आमची आजी पहिल्यांदा पुण्यात आली. मी तिला शिवाजीनगरच्या स्टँडला घ्यायला गेलो होतो. तिनं तिची पिशवी माझ्या हातात दिली. काय होतं त्या पिशवीमध्ये? 2 जुनी लुगडी, केस विचरायची फणी, एवढासा आरसा, मेनाची डबी, कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक. आजी खोलीत आली आणि तिनं खोलीचं घर करून टाकलं. सकाळी उठायची, 4 टिपक्यांची रांगोळी काढायची, संध्याकाळी तिथंच दिवा लावायची. आम्ही अभ्यासाला बसलं का शेजारच्या मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणत बसायची. आजीनं घर केलं खोलीचं. 4 दिवस इकडच्या तिकडे गेले, पेपर मस्त झाले, परीक्षाही चांगल्या झाल्या, तब्येतही बरी होती. आणि वडिलांचा फोन आला, पेपर झाले ना रे, आजीला घ्यायला येतो. 4 दिवसानं आजीला वडील घ्यायला येणार. म्हटलं चला, आयुष्यभर आपल्याला कडेवर घेऊन फिरली, आता आपण जरा आजीला गाडीवर घेऊन फिरू. आजीला गाडीवर घेऊन सगळं पुणे दाखवलं. सारसबागेत तिच्यासोबत भेळ खाल्ली. संध्याकाळी लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाताना तिचे लाल झालेले ओठ. संध्याकाळी खोलीवर आल्यावर तिच्या छोट्या आरशात जेव्हा मी तिला दाखवले तेव्हा मात्र ती खुदकन हसली. आजीला इतकं हसताना मी कधीच बघितलं नव्हतं. आजीला म्हटलं, आज्जे तुझ्यासाठी साडी आणली आहे, जरा नेसतेस? तिनं एकदाच साडीकडे बघितलं आणि नंतर कितीतरी वेळ माझ्याकडे बघत राहिली. मला म्हटली, किती मोठा झाला, डोक्याखाली उशी मिळाली नाही तर मुळूमुळू रडत बसायचा, आता माझ्यासाठी साडी घेऊन आला. म्हटलं नेस की. तशी म्हटली, मी नाही. गावाकडे गेलं ना मोठ्या जाऊबाईला घडी मोडायला देईल आणि तिनं घडी मोडली का मग मी नेसल. जुन्या बायकांना विचारा, नवऱ्यानं जर साडी आणली तर आधी जावला घडी मोडायला द्यायची
आता तरुण पोरींना घडी मोड हा शब्द तर माहीत आहे का? आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो का? आणल्याबरोबर लगेच नेसायची, लगेच सेल्फी आणि लगेच स्टेटस, आणि दिवसभर बघायचा कुणी कुणी बघितलंय, कुणी कुणी बघितलंय, कुणी. आमचा आनंदही आमचा उरलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं उरलेलं नाही. आजी आणि मी गप्पा मारतच होतो. आजी छान हसत होती. तितक्यात वडिलांचा फोन आला. खरं तर 2 दिवसानं मी येणार होतो, पण जरा गडबड कर. शिवाजीनगरच्या स्टँडला ये, नगर गाडी लागली असेल, तातडीनं नगरला या. म्हटलं बाबा उशीर झालाय, हवं तर सकाळी निघतो. वडिलांनी पाणवल्या डोळ्यानं सांगितलं, आजोबा गेले. आजीला कसं सांगू आजोबा गेले? आत्ता तर तिला मी पहिल्यांदा कधी नव्हे तेवढा हसताना बघत होतो. आजीला म्हटलं आजी गावी जायचं आहे. ती म्हटली आत्ता? म्हटलं हो, आजोबांची तब्येत बरी नाही, आपल्याला निघावं लागेल. गडबडीत आम्ही शिवाजीनगरच्या स्टँडला आलो. येताना आजीची पिशवी तशीच खोलीवरती विसरून राहिली. नगर पुणे गाडी लागलेली होती, पुणे नगर गाडी लागलेली होती. आम्ही गाडीत बसलो. काहीतरी गडबड आहे याची जाणीव तिला झाली असेल. सारखा पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती. नगरच्या स्टँडवरती वडील घ्यायला आले होते. आम्ही गाडीत बसलो आणि गावी निघालो. गावाची वेस जशी जशी जवळ आली तसा तसा आजीचा वाढलेला श्वास थेट कानापर्यंत ऐकायला येत होता. वाड्यासमोरची गर्दी बघितली आणि मग मात्र आजीनं टाहो फोडला. कधी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तिनं पाहिलं नसेल. आज आजोबांच्या छाताडावरती डोकं ठेवून आजीला मी रडताना बघितलं. कुणा एका मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवर कायमची टिचकी मारली. आजोबा गेले. संध्याकाळी भाऊकीतली लोकं वाड्यावरती भाकरी घेऊन आले. पंक्ती बसल्या, चिडीचूप शांतता होती. दुसऱ्या दिवशीही लोकं येत होती, भेटत होती. कुणी कुणाशी फारसं बोलत नव्हतं. पंक्ती उठत होत्या पण अगदी शांततेत. 7व्या 8व्या दिवशी कुणीतरी म्हटलं, भाजीत मीठ जरा कमी दिसतंय. भाजीत कमी असणाऱ्या मिठाची जाणीव झाली. याचा अर्थ दुःखाची तीव्रता आता कमी होत गेली. 10 दिवस उलटले, 13 दिवस उलटले. माणसं जिकडच्या तिकडं पांगून गेली आणि वाड्यातल्या गर्दीत आजी मात्र एकटी पडली. काही दिवसानं मी पुन्हा आजीला भेटायला आलो. म्हटलं आजी, त्या दिवशी गडबडीत तुझी पिशवी खोलीवर राहिली, ती घेऊन आलो. आजीच्या हातात पिशवी दिली. आजीनं पिशवीतलं सामान असं खाली टाकलं. काय होतं त्या पिशवीत? 2 जुनी लुगडी आणि एक नवी कोरी साडी, जिची अजून कुणी घडी पण मोडली नव्हती. केस विसरायची फणी होती, छोटासा आरसा होता, मेणाची डबी होती, कुंकाचा करंडा होता आणि हरिपाठाचं पुस्तक होतं. हरिपाठाचं पुस्तक हातात घेतलं आणि बाकीच्या सामानाकडे बघत माझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं आणि रडत म्हटली, आता काय करू याचं? ही फणी, हा आरसा, ही डबी काही कामाचं नाही. माझ्या खांद्यावरून आजीचे अश्रू उगळत होते. पण हे आजीचेच कसे म्हणायचे हो? जगातल्या सगळ्याच बायांची ही दुःख. रुक्मिणी काय, अहिल्या काय, सावित्री काय आणि सीता काय, सगळ्यांच्या वाट्याला ही दुःख आली. आजोबा जसे गेले तशी काही दिवसानं आजी पण निघून गेली. गावातल्या वाड्यातल्या भिंती आता काही खचल्या आहेत. ज्यांनी खस्ता खाऊन वाडा बांधला त्यांचे फोटो फक्त भिंतीवरती लटकत आहेत. पित्राच्या निमित्तानं ते फोटो खाली येतात आणि पुन्हा वर जाऊन बसतात. एरवी त्या फोटोंकडं फारसं कोणाचं लक्षही नसतं. त्याच्यावरती घातलेले हार वर्षाभरी कधीतरी घातलेले तेही आता सुकून गेलेत. आता चुलत्या काक्यांमध्ये पहिल्यासारखं प्रेम उरलं नाही. कुणी कुणाकडचं फारसं जात नाही, कुणी कुणाशी फारसं बोलत नाही. सुखदुःखात तेवढ्या गाठीबिटी होतात, ती नात्यांमधली केवळ औपचारिकता. यावर्षी ठरवलं आपण थोडासा पुढाकार घ्यावा आणि गावी जावं. दिवाळी तर आमची चुकलीच होती, पण यावर्षी दिवाळीला गावी जायचं ठरवलं. पहिल्यांदा कधी नव्हे ते माझ्या छोट्याशा पुरीला घेऊन गावी गेलो. तिला सगळा गाव दाखवला. ही नदी, हा पार, इथं आम्ही सुरपारंब्या खेळायचो, हे मंदिर, आजोबा आम्हाला खांद्यावर घेऊन यायचे. वाड्यावर आल्यानंतर फोटो खाली घेतले. फोटोवर झालेली धूळ पुसण्याच्या निमित्तानं आजीच्या तुकतुकीत चेहऱ्यावरून एकदा हात फिरून घेतला. सोबत आणलेले हार फोटोंवरती ठेवले आणि फोटो पुन्हा भिंतीवरती गेले. संध्याकाळी अंगणामध्ये तळवट टाकला. आता वाड्यात कापसाच्या उशा खूप होत्या, पण त्याच्यावर टेकवायला डोकी मात्र शिल्लक नव्हती. माझ्या पोरीनं माझ्या हातावरती डोकं टेकवलं आणि आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत म्हटली, बाबा एखादी गोष्ट सांग ना. गोष्ट म्हटल्याबरोबर चटकन आजी आठवली. म्हटलं गोष्ट कोणती सांगू? माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्यात. सांग, सीतेची, अहिल्याची, रुक्मिणीची, सावित्रीची. तशी पोरगी म्हटली, बाबा मला तुझ्या आजीची गोष्ट सांग.
आपल्याला आपल्या आजीची गोष्ट येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावी तितका आपल्या आजीसोबत सहवास आहे का? येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला आपल्या बाबाची, आपल्या आईची गोष्ट सांगता यावी तितका सहवास, तितका स्पर्श, तितका संवाद आपला आपल्या नात्यांमध्ये आहे का? तो नसेल तर वेळ अजून गेलेली नाही. गेल्यानंतर आपण मांडी देतो, मांडीचा स्पर्श शरीराला नाही कळत. लोक गेल्यावर वारा घालतात, वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत नाही पोहोचत. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत जपा. तुम्ही म्हणाल नातं टिकवणं कुणा एकाची जबाबदारी नसते, दोन्ही बाजूंनी प्रेम अपेक्षित असतं. आम्ही किती री ओढावी, पुढच्याला जर समजूनच घ्यायचं नसेल तर मान्य आहे, शक्य तितका प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी वाटेल प्रयत्न करूनही जुळत नाही त्या दिवशी मौन बाळगा. नियतीवरती काही गोष्टी सोडून द्या, पण आपल्या आपल्या नात्यांमधला, आपल्या आपल्या जगण्यामधला गोडवा दूर जाणार नाही ना याची मात्र काळजी घ्या. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. मी पुन्हा सांगतो, आपल्या मस्तीत, आपल्या धुंदीत जगायचं. आणि सगळ्या जगाला खुश करायला आपण परमेश्वर नाही आहोत. देवसुद्धा सगळ्या जगाला खुश करू शकत नाही. आपण कोण आहोत? एका देवावर एक जण नाराज आहे, दुसऱ्या देवावर तिसरा खुश आहे. याला इतके नवस केले तरी ते पावलं नाही, याला 2 चक्रात हिनं मला पावलं. देवसुद्धा सगळ्या जगाला खुश करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण सगळ्या जगाला खुश ठेवू शकतो का? नाही. आपण आपल्या मनाला आपल्या वागण्याचं कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबाराय काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले ना, अभंग लिहिले, कीर्तन प्रवचनं केले, एवढं प्रबोधन केलं लोकांचं, तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय आम्हाला माहीत नाही, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आणि त्यासाठी घरी गेलात ना, रात्री झोपताना डोळे बंद करा, थँक्यू म्हणा देवाला, आजचा दिवस छान गेला, तुझी कृपा आहे. सकाळी उठल्याबरोबर त्याला थँक्यू म्हणा, आजचा दिवस डोळे उघडल्या, थँक्यू. आणि विशेष सगळेजण रात्री झोपतात, सगळ्यांचेच सकाळी उघडतात का? काहींचे डोळे सकाळी उघडत पण नाहीत. मग 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात. आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली. जशी होळी पेटवतात तितक्या सहजतेनं पेटून टाकतात. आपल्याकडे जे श्वास मिळालेत त्याचा आनंद घ्यायचा आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकायचे. एक तरी कला जोपासा, काहीतरी रमण्यासारखं, काहीतरी गुणगुणण्यासारखं, काहीतरी डोळे भरून बघण्यासारखं आपल्याला आपल्या आयुष्यात करता येईल का, ह्याच्यावरती काम करा. तुम्ही सगळ्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब नाव ऐकलंय की नाही? शहिनाई वादक. त्यांची आई गेली आणि आई गेल्यानंतर ते मामाच्या गावी गेले बनारसला. बनारसला त्यांच्या मामाचा बेंजो होता, ते बेंजो वाजवायचे. आणि तिथेच मग त्यांना मंदिरांमध्ये शहिनाई वाजवायची संधी मिळाली. ते शहिनाई वाजवायला लागले. आणि अशी काही शहिनाई त्यांनी आयुष्यभर वाजवली की शेवटी मला वाटतं पद्मश्री, पद्मभूषण आणि अखेरीस भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब. काय करिअर आणि काय जगली होई माणसं. अमेरिकेमध्ये त्यांचा एक कार्यक्रम झाला होता, अशी शहिनाई वाजवली, अमेरिकेतले सगळे श्रोते उठून उभं राहून लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि काही लोक उस्तादजींना भेटायला गेले आणि म्हणाले, खान साहेब एक बिनती है. ते म्हणाले, बोलो. आप अमेरिका में ही रुक जाते. अमेरिकेतल्या लोकांनी आग्रह केला, आप अमेरिका में ही रुक जाते. ते म्हटले, ठहर भी जाता, लेकिन अमेरिका में गंगा और काशी विश्वनाथ कहाँ है. अमेरिका में गंगा होती और काशी विश्वनाथ होता, तो मैं यहाँ भी ठहर जाता. मुंबई आकाशवाणीमध्ये त्यांना एकदा रेकॉर्डिंगला बोलवलं होतं. बहार का केदार असल्या कुठल्या तरी एका रागाचा रेकॉर्डिंग करायचं होतं. त्यांना कळवलं अमुक अमुक रागाचं रेकॉर्डिंग करण्यासाठी आपली वेळ मिळावी आणि मुंबई स्टुडिओला आपण यावं. ते मुंबईला आले, सुंदर रेकॉर्डिंग झालं. रेकॉर्डिंग झाल्यानंतर उपस्थित टेक्निशियन सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि ते रेकॉर्डिंग वगैरे झाल्यानंतर आकाशवाणीचे जे मुख्य व्यवस्थापक होते त्यांच्या केबिनला त्यांच्या चहापानाची सोय केलेली होती. हे सगळेजण गेले आणि निघताना ते मुख्य व्यवस्थापक म्हणाले, पंडित जी आज का रिकॉर्डिंग तो बहुत अच्छा रहा, लेकिन हमें बहार या केदार राग रिकॉर्डिंग करना था, आपने तो बागेश्री किया. त्यांना करायचं होतं बहार किंवा केदार, पण आज तुम्ही स्टुडिओमध्ये बागेश्री वाजवला. त्याच्यावरती हसून ते म्हटले, खरं तर आज नाश्त्यामध्ये मला पण जिलेबी खायची होती, पण तुम्ही बर्फी दिली. मी जसं बर्फीवर भागून घेतलं ना, तसं आज तुम्ही बागेश्रीवरती भागून घ्या. या माणसांच्या कलेला, त्यांच्या मस्तीला असं कोणत्या ठराविक साच्यात बांधणं शक्य झालं नाही. त्यांनी एक किस्सा सांगितला. जेव्हा मुंबईला एका मैफिलीसाठी ते आले आणि त्यांचं ठरलेलं होतं, मुंबईला ते वाजवायला लागले का मुंबईमधून कायम फरमाईश येणार, मालकंस वाजवा.
आणि यावेळेस ते ठरून आलते. मुंबईकरांनी किती आग्रह केला तर त्यांच्या मनाप्रमाणे मालकंस वाजवायचा नाही. मैफिल रंगात आली आणि खालून फरमाईश सुरू झाली, पंडितजी जरा मालकंस बजाइये. त्यांनी माईकमधून सांगितलं, मी मालकंस वाजवला असता, पण मी मालकंस बनारसला एका सावकाराकडं गहाण ठेवून आलोय. जोपर्यंत मालकंस मी सावकाराकडनं सोडवत नाही तोपर्यंत मला वाजवायची परवानगी नाही. 2,000 रुपयासाठी मी तो तिथं गहाण ठेवला. मैफिल पुढे सरकत गेली. कुणी एक वृद्ध माणूस स्टेजवरती काठी टेकवत टेकवत आला. त्यानं उस्ताद बिस्मिल्ला खान साहेबांच्या हातात एक पाकिट दिलं आणि त्यांना सांगितलं, या 4,000 रुपये आहेत. 2,000 रुपये मालकंस सोडवायचे आणि 2,000 आत्ता वाजवायचे. ते 4,000 रुपयाचं पाकिट परत त्या वृद्ध माणसाच्या हातात दिलं आणि त्यांनी विनम्रपूर्वक सांगितलं, मालकंस असा गहाण नाही ठेवलेला, पण आज वाजवायचा नव्हता, पण तुमच्या प्रेमासाठी आता फक्त मालकंस वाजत राहील. मालकंस वाजत राहिला आणि श्रोते त्यात चिंब भिजून गेले. काय जगली होई माणसं, भारतरत्न झाले. आणि दूरदर्शनची लोक जेव्हा त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला आले ते त्यांच्या एका विद्यार्थिनीला शहनाई वाजवायला शिकवत होते. दूरदर्शनची लोक आली, म्हटले तुमचा इंटरव्ह्यू हवा आहे, भारतरत्न आहात तुम्ही, म्हणजे घ्या इंटरव्ह्यू सुरू होणार. आणि त्यांच्या विद्यार्थिनीचं लक्ष त्यांच्या लुंगीकडे गेलं. पायाजवळ लुंगी फाटलेली होती. ती गेली आणि म्हटली, पंडितजी दूरदर्शनवरती इंटरव्ह्यू जाणार आहे, सगळ्या देशात जाईल, तुम्ही भारतरत्न आहात, लुंगी खाली पायाजवळ फाटलेली आहे, लुंगी तर बदला. ते त्या विद्यार्थिनीला म्हणाले, तू म्हणतेस म्हणून मी लुंगी बदलतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, भारतरत्न मला शहनाईसाठी मिळाला आहे, लुंगीसाठी नाही. माणसं लक्षात राहतात आपल्या कलेसाठी, माणसं लक्षात राहतात विद्वत्तेसाठी, माणसं लक्षात राहतात त्यांच्या कामासाठी. आजही सहकार म्हटलं की विठ्ठलराव विखे पाटील. ज्यावेळेस चूल पेटणं अवघड होतं त्यावेळेस ह्या माणसानं बॉयलर पेटवला. शेतकरी एकत्र येऊ शकतात का? एकत्र येऊन ते मालक बनू शकतात का? शेतकऱ्याची परिस्थिती सहकारानं बदलू शकते का? अशी कितीतरी आव्हानं समोर असताना फेटा घातलेला एक माणूस सहकाराची चळवळ सुरू करतो आणि अखंड भारतासमोर आदर्श निर्माण करतो. माणसं लक्षात राहतात ती कामासाठी. आपण काय आहोत लक्षात घ्या, आपण कायम कामासाठीच लक्षात राहणार आहोत. आणि म्हणून माझी मित्रमैत्रिणी, तुम्ही चांगलं जरूर राहा, मार्केटमध्ये आल्यावर कळतं कसं राहावं कसं काय, पण तुम्ही केवळ त्या गोष्टींसाठी कधीही लक्षात राहत नाही. तुम्ही कायम तुमच्या कलागुणांसाठी, गुणवत्तेसाठी, तुमच्या ज्ञानासाठी लक्षात राहता. आमच्या इकडे असाच एकानं बंगला बांधला, सगळं गाव जेवायला बोलवलं, सगळेजण यायचे, पण आमच्याकडे एक महाराज आहेत, ते मात्र आले नाही. मग तो म्हटला सगळे आले महाराज आले नाही. महाराजांना घ्यायला गेला, सगळं बंगला दाखवला, वरच्या मजल्यावर घेऊन गेला. वरच्या मजल्यावरती एका भिंतीवरती त्यानं जगाचा नकाशा लावलेला होता. महाराज म्हटले हे काय? मला महाराज जगाचा नकाशा लावून टाकला भिंतीवरती, अख्खं जग इथं आहे म्हटले. ते म्हणले काय काय इथं? हे काय अमेरिका, लंडन, सगळं दाखवलं. म्हणले भारत, हे छोटा इथे भारत आहे म्हटले. महाराष्ट्र, हे एकदम छोटा हा महाराष्ट्र आहे म्हणले. नगर जिल्हा, महाराज आता महाराष्ट्राचं एवढं, हे इथं असला नगर जिल्हा आहे म्हणले. आणि तुमचं केडगाव, आता म्हणले नगर जिल्हाच दिसणार महाराज, केडगाव भिंगानं बघावं लागतंय म्हणले. आणि म्हणले तुझा 4 कोटीचा बंगला, महाराज आता हे गावच दिसणार म्हणले, 4 कोटीचा बंगला कुठून दाखवू? महाराजांनी अशी पाठीव थाप मारली आणि म्हटले जी गोष्ट जगाच्या नकाशात कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य घातलं की म्हटले तू. गाडी बंगला जगाच्या नकाशात दिसत नाही, पण पहिला साखर कारखाना जगाच्या नकाशात कायम दिसत राहणार. माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वानं. म्हणून असं कर्तृत्व आपल्याला निर्माण करता येईल का? मला वाटतं याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला जाताना इतकंच सांगायचं आहे, आयुष्य परत नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी, एक कबीरांचा दोहा आहे, देस देस के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. कबीरांनी सांगितलं एक दिवस असा येईल, तुम्ही कुणीही असा, निरोप आला तक्रार न करता निघून जायचं, इतका साधा जगण्याचा अर्थ आहे. माझ्या एका फ्रेंडनं मला एक पुस्तक दिलं होतं, हृदयस्थ नावाचं. तुम्ही वाचलं आहे का? डॉक्टर अलका मांडकेंनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. मी ते कायम वाचतो. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणे की डॉक्टर नीतू मांडके म्हणजे 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. दोघंही पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजला शिकायला होते, अलका मांडके पण आणि नीतू मांडके पण. मग दोघांनी पुढे लग्न केलं.
नीतू मांडके हृदयरोग तज्ज्ञ झाले, अलका मांडके भूलतज्ञ झाल्या. एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके म्हटले, अलका मी एवढ्या शस्त्रक्रिया केल्या, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली ती सुद्धा नीतू मांडकेंनी केली. ते म्हणाले मी एवढ्या शस्त्रक्रिया केल्या, कधी कधी मनात विचार येतो मलाच अटॅक आला तर. कोणत्या बाईला असं बरं वाटतं का? पटकन तोंडावर हात ठेवला. नीतू असं अभद्र बोलू नये. अरे असं कुठे लिहिलंय? कुणालाही अटॅक येऊ शकतो, मला आला तर काय? नीतू मांडके असं म्हटल्यावर अलका मांडके म्हटल्या तू तज्ज्ञ आहे बाबा, तूच सांग काय करायचं. नीतू मांडके म्हटले अँजिओप्लास्टी जर करावी लागली अमुक अमुक स्टेन वापर, बायपास जर करावं लागलं अमुक अमुक तज्ज्ञाला बोलव, हृदय जर ट्रान्सप्लांट करावं लागलं तुर्तास इथे करू नको. आणि पुढं ते हसत हसत म्हटले अलका ऑपरेशन कुणाला करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडकेंनी लिहिलंय हसत हसत मारलेल्या गप्पा कधीतरी फिरून माझ्याकडे येतील असं कधीच वाटलं नव्हतं. प्रवासात असताना नीतू मांडकेंच्या छातीत चमक आली. त्यांनी तसाच फोन केला, अलका मी हिंदुजाला पोहोचतोय, जिथे असशील तिथून हिंदुजाला ये. ड्रायव्हिंग करत करत नीतू मांडके हिंदुजाच्या दारात गेले. गाडीतनं खाली उतरले, चालताही येत नव्हतं. वॉचमनच्या गळ्यात हात घातला आणि म्हटले मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव आणि ICUमध्ये घेऊन चल. स्ट्रेचर बोलवलं, ICUमध्ये घेऊन गेले. एवढा मोठा डॉक्टर, सगळ्या हिंदूच्या हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी झाली. कितीतरी फोन येत होते, देशविदेशातून लोक बोलत होते, अनेक लोक तिथं गर्दी करत होते, वर्तमानपत्राचे रकाने भरत होते. त्या दिवशीचा तो प्रसंग. अलका मांडके तिथं आल्या, ज्या हातांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या ते नीतू मांडके लहान लेकरासारखे स्ट्रेचरवरती पडून होते, डोळ्यानं खुणवत होते, आता हे करा, आता ते करा. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि नीतू मांडके म्हटले अलका यातून मी वाचेल असं मला वाटत नाही, असं बोलू नको, मी आत्ता तुला ऑपरेशनला घेते. टेस्ट झाल्या, ऑपरेशनला घेतलं. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली, ऑपरेशनही झालं. पुढचे 3 दिवस नीतू मांडके श्वासासाठी झगडत होते. पण शेवटी 3ऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि नीतू मांडकेंची प्राणज्योत मावळली. ज्या माणसानं हजारो लोकांचे प्राण वाचवले ते नीतू मांडके स्वतःचे प्राण मात्र वाचू शकले नाही. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खोटी. जोडीदार गेल्यानंतर एकाला मागं राहावं लागतं, इच्छा असो नसो एकाला पुढे जावं लागतं. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो भई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी तक्रार न करता निघून जायचं. या माईकवर आजपर्यंत किती जण बोललेत? हजारो लोक बोलले असतील. पुढच्या शनिवारी शरद तांदळे आहेत, त्याच्या पुढच्या शनिवारी वाडेकर आहेत. या माईकवर बोलणारे बदलत जातील. ज्या खुर्च्यांवर तुम्ही बसलायत ना, काही उद्या दुसरं कोणीतरी असेल, परवा आणखी तिसरं कोणीतरी असेल. सांभाळायचं आणि निघायचं इतकंच माणूस म्हणून आपल्या हातात आहे. म्हणून जे क्षण वाट्याला येतील ते आनंदानं जगायला शिका. मुळात तुम्हाला आनंदी राहायचं आहे का? किती जणांना आनंदी राहायचं आहे? हात वर करा बरं, हो म्हणण्यापेक्षा. मागचे, बाहेरचे, खिडकीतले, हां घ्या हात खाली. सगळ्यांना आनंदी. आता शेवटचे 2 मिनिट नीट ऐका. मी पहिला प्रश्न विचारला आनंदी राहायचं आहे का, तर तुम्ही सगळ्यांनी हात वर केला. मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला आनंदी राहायचं आहे की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचं आहे? मुलींनो, राहायचं आहे का दाखवायचं आहे? नक्की? ते फार सोपं आहे. माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं, आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून परदेशात फिरायला जाणार आणि काहीच बघणार नाही, फोटो काढून स्टेटस ठेवणार. तिथं बघण्यात इंटरेस्ट नाही, आपण कुठे आहोत हे जगानं बघितलं पाहिजे. बरं मी म्हणतो स्टेटस ठेवता येतं, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती आहे? ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा नाही, दुःखही आमचं नाही. खरं तर आनंदही आमचा आहे आणि दुःखही आमचं आहे. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला विसरू नका. काही माणसं असलीत ना, त्यांना आनंद कळत नाही, दुःख कळत नाही, ते त्यांचं काय चाललेलं असतं त्यांनाच माहीत. म्हणजे आमच्याकडे एक जण आहे साहेब, त्याला पायाला 7 नंबरचा शूज लागतो. आता 7 नंबरचा लागतो म्हणजे त्याला दुकानदाराकडनं किती नंबरचा घेतला पाहिजे?
ते भांडून 6 नंबरचा घेते. ते दुकानदार त्याला सांगते, बाबा 6 नंबरचा घे, हे 6 नंबरचा पायात बसत नाही, ते पाय शूजमध्ये टाकायला 5 मिनटं लागते. दिवसभर ते शूज पायाला चावत असतो आणि ते कायम लक्ष त्या पायाकडं. त्याला म्हटलं, अरे तुला कळतंय 6 नंबरचा येत नाही, दिवसभर पायाला त्रास का घेतो? तो म्हटला, त्याचे फायदे आहेत. म्हटलं कसं? म्हणला, दिवसभर आपलं लक्ष फक्त त्या पायाकडे लागते. साहेब बोलले तरी काय वाटत नाही, कोणी खवळलं तरी काय वाटत नाही, कोणी चिडलं तरी काय वाटत नाही, कोणी दुर्लक्ष केलं तरी काय वाटत नाही, आपलं लक्ष फक्त पायाकडे. आणि म्हटलं मग दिवसभर दुःखात, मग आनंद कधी? म्हणलं आनंद घरी गेल्यानंतर शूज जेव्हा काढतं, आनंदच आनंद. आता असल्यांना काय सांगायचा आनंद आणि दुःख मला सांगा. प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगळ्या आहेत. तुमच्या आनंदाच्या जागा तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. मी इथे केडगावला राहिलो नगरमध्ये, आणि आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती. आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय. म्हणे पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. लवंगी फटाकड्याचा पुडा जर आणला ना, अख्खी लढ कधी एकखटी वाजवली नाही. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. टीव्ही कुणाच्या तरी एकाच्या घरी टीव्ही असायचा, त्याच्या घरी जाऊन बसायचं दारात. ते कधी दार उघडतंय, खिडकीतनं तर दिसल का? रामायण महाभारत बघायला तर ज्याच्या घरी टीव्ही इतकी गर्दी. बरं दिवसभरात 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या आल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या लागतात का? एक कोणतरी शाना वर जाणार, त्यानं अँटेना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 दिसलं, वरचा खाली येऊस्तवर परत चित्र गायब झालेलं असायचं. साधनं कमी होती पण माणसं आनंदी होती. माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले आणि त्यांचा रिटायरमेंटचा पगार साहेब 14,000 रुपये होता. आता शिक्षकांचे पगार कधी वाढले? 6व्या-7व्या वेतन आयोगानंतर जरा बरे झाले, पण त्याच्या आधी 14,000वर जर वडील रिटायर झाले तर त्यांच्या नोकऱ्या किती रुपयांनी सुरू झाल्या असतील? 200, 400, 500 रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कधी म्हणली चला इथून शिर्डीला जाऊन येऊ, गाडी नव्हती आपल्याकडं. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्मं रॉकेल, त्यात निम्मं पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं गाडी वाकडी करत असतील मला वाटत नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिर्डीला गेल्या. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडं बघतंय, आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? साधनं वाढत गेले, आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. पोरींनो, तुम्ही कधी म्हणजे माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतंय का? मी आल्यापासून दोघी तिघी बघतोय, हसल्याच नाही. ते हसा वाटलं तर शेजारचीकडे बघ, ती का हसत नाही? तुलनेमध्ये तुम्ही हसू नका. तुम्ही माणसालाच हसता येतं. तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? सर तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी साहेब माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आदरणीय ताई जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या तेव्हापासून त्यांचा संपर्क आला आणि विखे कुटुंबियाशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. कलेला गुणांना दाद देणारं हे कुटुंब आहे. मी जेव्हा सरांशी बोलत होतो मगाशी त्यांना विचारलं तुम्ही कुठे शिकलात? ते म्हणाले इथेच शिकलो, इथेच नोकरीला लागलो, माझी मुलगी इथे इंजिनिअरिंग करते, माझा मुलगा आता इथे मेडिकलला आहे.
तुम्ही सगळी नशीबवान मंडळी आहात. लोणीसारख्या ठिकाणी एका माणसानं एक सहकाराचं बीज लावलं आणि आता त्यांची पहिली दुसरी तिसरी नव्हे थेट चौथी पिढी सहकार, राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य अशा असंख्य क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आणि किती नशीबवान मंडळी आहात. इथेच सगळ्या गोरगरिबाची पोरं डॉक्टर इंजिनियर झाली. याचं कारण जर काय असेल तर या माणसांनी त्या ज्ञानगंगेची मुहूर्तमेढ रोवली. या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या स्मृतींना या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मनापासून अभिवादन करतो. विखे कुटुंबाला त्यांच्या भावी सर्व वाटचालीसाठी आणि सहकार चळवळ ज्या विखे पाटलांच्या नावानं ओळखली जाते ती अधिकाधिक समृद्ध होत जावो अशी अपेक्षा या व्याख्यानाच्या निमित्तानं व्यक्त करतो. खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या उपक्रमांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कविता सर कविता घ्या. गीतानं समारोप करा सर. काय सांगू राणी मला गाव सुटना. मला गाता येत नाही, गायला गळा लागतो. माझ्याकडे नरड आहे, चालेल. मी ती लिहिली आहे कॉलेजला असताना सगळेच कवी असतात. कुणाच्या कविता मागच्या पानांवर राहतात तर कुणाच्या पुढे येतात. बॉईज 4 चित्रपटाच्या निमित्तानं ही कविता पुढे आली आणि आता पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. एक 4 ओळी तुमच्यासमोर सादर करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, मानसांनी माणसांचे सोडले करंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपूर्ण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. विभिन्न श्रद्धेचे, विभिन्न भाषेचे, विभिन्न वृत्तीचे लोक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.